राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जीवरील देवळा नाशिक रस्त्यावरील गोदावरी हॉटेलजवळील कत्तलीसाठी निर्दयीपणे गायींची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचा गोरक्षक ज्ञानेश्वर एकनाथ महाजन उर्फ दादा माऊली, योगेश आहेर, पवन निकम, विकास मोहिते व सचिन गुंजाळ यांनी पाठलाग केला। यावेळी पिकअप चालकाने वाहन भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या कांदा चाळीला धडक देत वाहन पलटी झाले। या अपघातानंतर पिकअप वाहनामध्ये डाळिंब व पाण्याच्या बाटल्यांच्या खोक्यांच्या आड गायींना लपवून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे उघड झाले। वाहनात अत्यंत अमानुष पद्धतीने गायी कोंबण्यात आल्याचे निदर्शनास आले। या दुर्घटनेत 4 गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनास्थळी मृत गायींवर जेसीबीच्या साहाय्याने खड्डे खोदून अंत्यसंस्कार करण्यात आले, तर उर्वरित जिवंत गायींना सुरक्षित ठिकाणी व गोशाळेत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक मेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर, विनय देवरे, पोलीस हवालदार नितीन बारहाते, एसवी खुरासने, संदीप चौधरी, सुरेश कोरडे, संजय मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू केली। देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, सोपान सोनवणे, देवळा। देवळा नाशिक रस्त्यावर आपण बघू शकतो, या ठिकाणी एक अपघातग्रस्त गायींनी भरलेली गाडी या ठिकाणी पलटी झालेली आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ जमा झालेले आहेत, गोरक्षक जमा झालेले आहेत। आपल्यासोबत गोरक्षक माऊली आहेत। काय सांगाल, नेमकं काय हा प्रकार होता? अपघातग्रस्त इथं वाहन दिसत आहे, काय प्रकार होता? प्रथमतः मी माझी ओळख करून देतो। माझं नाव ज्ञानेश्वर एकनाथ महाजन उर्फ दादा माऊली, प्राणी कल्याण अधिकारी, मुंबई मंत्रालयापदी माझी नेमणूक आहे। आम्हाला एक अशी गुप्त माहिती मिळाली की उंबरठाणून आबू नामक व्यक्ती जो दररोज मालेगावसाठी ये गोवंश कत्तलीसाठी आणत असतो, तो भरून देतो व माल वाहतूक करणारा इजाज शेख जब्बार शेख आबोना व सरफराज शेख जब्बार शेख आबोना ये दोघं सख्खे भाऊ हे सराईत गो तस्कर आहेत आणि हे रोज कधी डाळिंबाच्या बॉक्सांची सिस्टीम, कधी बिस्लरी बॉक्सांची सिस्टीम, दिवसा ढवळ्या नॅशनल हायवे 3 ने दररोज 3-4 गाड्या गोतस्करी करत असतात। पण आज प्राणीन फाउंडेशन हिंदू शेरनी न्यायदिदी पटेलच्या कार्यकर्त्यांनी आज ही गाडी पकडलेली आहे व देवळा पोलीस प्रशासनाची मदत आमच्यासाठी आलेली आहे। तर माझं आयजी व एसपी साहेब व सीपी साहेबांना माझी विनंती आहे, दरवेळेस सराईत गो तस्कर सुटत असतात, ड्रायव्हर हेलकरींवर गुन्हा दाखल होत असतो व सराईत गो तस्कर मोकाट फिरत असतात। मग आम्हाला प्रश्न पडतो की हे पाणी मुरतं कुठं? मग पोलीस प्रशासन मॅनेज आहे का, यांना पॉकेट येतं? हा मला पडलेला प्रश्न आहे। जर या आरोपींना तात्काळ यांच्यावर कारवाई करून जर अटक झाली नाही तर मी आज स्वतः हायवे जाम करेल। माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मी मागे हटणार नाही, कारण मला या सर्व हिंदू बांधवांची इथं साथ मिळालेली आहे। कारण ज्या गोमातेला मुख्यमंत्री साहेबांनी राज्यमाताचा दर्जा दिला, ती राज्यमाता नेमक्या पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने जाते आहे का काही नकली गोरक्षकांच्या आशीर्वादाने जाते, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। हा सराईत गो तस्कर सरफराज शेख जब्बार शेख याच्यावर आतापर्यंत गोवंश हत्याचे अनेक 22च्या पुढे गुन्हे दाखल आहेत आणि त्याचाच भाऊ इजाज शेख जब्बार शेख, हे दोघं भाऊ सराईत आबोण्याचे सराईत गो तस्कर आहेत आणि मालेगावच्या दिशेने शेकडो गोवंश हे कत्तलीसाठी आणत असतात। माझी सर्व हिंदू बांधवाच्या वतीने एसपी साहेबांना माझी प्रार्थना आहे, या सराईत गो तस्करांवर गुन्हा जर दाखल झाला नाही तर मी गृहमंत्र्यांपर्यंत जाईल। कारण काही दिवसांपूर्वी इथं काही डुप्लिकेट असतील, कोणी असतील, काही गोरक्षकांकडून गुटख्याची गाडी अडवली गेली। त्यात मला देवळा पोलीस स्टेशनने मला काही पैसे घेऊन माझ्यावर सुद्धा FIR दाखल करण्याची यांची तयारी होती। मी तर वाट बघत होतो, कारण आता बकरीदच्या पार्श्वभूमीवर दादा माऊली कसा अटकेल ही यांची तयारी होती। मी संयम ठेवला आणि जर माझ्यावर गुन्हा दाखल झाला असता, मी पहिलेच व्हिडिओ बनवून ठेवला होता आणि मुलाला सांगितलं होतं, जर माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर सोशल मीडियावर हा एवढा व्हिडिओ टाक आणि याचे परिणाम पोलीस प्रशासनाला आम्ही दाखवले असते। कारण आम्ही फडवे नाही, हे हिंदू शेरी न्यायदिदी पटेलचे नॅशनल गोरक्षक आहेत। ही सर्वांनी जाण आणि भान ठेवावी, कोण्या भडव्याचं पाणी पित नाही आम्ही। कारण दादा माऊली बोलते, झुला झुलने का दादा माऊली को कभी नहीं भूलने का। जय श्री राम।
आपण बघू शकतो किती गायी या पिकअप मधून घेऊन जात असताना आपल्याला 8 गायी अतिशय निर्दयतेने सिस्टम लावून, कधी डाळिंबाचे बॉक्स आणि कधी बिस्लरी बॉक्स या प्रकारे दिवसा ढवळ्या आणि हा भाऊ गो तस्करी करत असतो रोज. असा दिवस नाही आहे. काही चुकीचे गोरक्षक असतील, त्यांची मदत असेल, काही पोलीस प्रशासन असते. आपण म्हणतो ना, एखादा पोलीस कर्मी असेल जो हप्ते घेत असेल, तो पण या गाड्या पास करतो. हे तर माझं ओपन बोलणं. कोणाच्या आशीर्वादाशिवाय दिवसा ढवळ्या गाड्या पास होऊ शकत नाही. आणि त्या पण कोणत्या गाड्या? देशी नसलचे गोवंश. कोणते गोवंश? जे मुख्यमंत्री साहेबांनी राज्यमातेचा दर्जा दिला ते गोवंश. मग जाता कोणाच्या आशीर्वादाने? 100% याला कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय एवढी दिवसा ढवळ्या गो हत्या होऊ शकत नाही. आपण बघू शकतो निर्दयतेने देवळा नाशिक रस्त्यावरील गोदावरी हॉटेलच्या पुढे या ठिकाणी हे वाहन पिकअप वाहनातून गायींनी भरलेलं हे जे वाहन होतं हे वाहन या ठिकाणी गोरक्षकांच्या मदतीने या ठिकाणी पकडण्यात आलेलं आहे आणि 8 गायींची या ठिकाणी सुटका करण्यात आलेली आहे. काही गायी या निर्दयतेने कोंबून घेऊन जात असताना 3 गायी या ठिकाणी मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आलेले आहे. देवळा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात असल्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र वारंवार या ठिकाणावर गायींची गो तस्करी केली जात असल्याची माहिती या गोरक्षक यांनी दिलेली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार, देवळा.